ना हवीचे खेळाडू बघा, काही जण अजून काहीतरी खात आहेत. पहिला पोटपूजा बघा. हाईट फॅक्टरसाठी तुम्हाला फक्त रिव्ह्यू घेतला आपण बद्दल मिळू शकतो तो 15 सेकंदात तुम्हाला घ्यायचा आहे. मॅच आपण पाहतो एक चांगली मॅच. कव्या 11 पक्ष हविंशिका 11. माऊली 11चे कोणतरी खेळाडू जायचं आहे. कव्या 11 पक्ष हविंशा 11. माऊली 11चे कोणतरी खेळाडू पंच म्हणून जाणार. सलामीची जोडी देखील मैदानात गेले पंकज आणि नाही. स्क्वेअर लेगला पंच आलेच नाही अजून. बघा जरा लवकर थोडंसं सहकार्य करा. माऊली 11. शिवाजी पाटील आपण जरा सूचना करा कोणाला तरी, का आम्ही तर सूचना करतोय जिथून. नाही असं करू नका. आपली मॅच झाल्यानंतर थोडंसं सहकार्य करा, कारण गावाची प्रीमियर लीग आहे. DPL टायगर प्रीमियर लीग नाही. किंवा संदीप कुटारकर आपण जा जरा. संदीप कुटारकर नाही. कॅफे नगरचे कोणी असेल तर खेळाडू जा. नाही तर अंपर जाणार कोण मग. नाही जा पंच जरा कोणतरी जा ना प्लीज. मंदार पाटील आले का? मग आता सागर पाटील पण लगेच निघाले. एवढा उशीर आम्ही नाव घेतो तेव्हा यायला पाहिजे होतं. चालेल, मंदार आल्यात त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आपण पाहतोय होळी चषक टायगर प्रीमियर लीग. आपण पाहतो होळी आणि धुलीवंदन निमित्त ही स्पर्धा असते सातत्याने दरवर्षी. आपण 9वं वर्ष आहे. थोडंसं इको कमी करा. मुजेटो आपण बघितलं तर सुरू झालेला आहे आणि खूप चांगले फ्लेवर आहेत त्यांच्याकडे. सामना सुरू होतोय. सूर्याजी गोलंदाज आपण पाहिलं तर शिवाजी पाटील गोलंदाजी मार्कस स्ट्रायकेला आपण पाहू शकता. उंच पुरा खेळाडू सोनू पाटील या गावचा कोहिनूरचा हिरा. भरपूर रेकॉर्ड आहे त्याच्या नावावरती. आज पाहायचंय कोणता तरी विक्रम करतोय का. हो, डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका खूप चांगला खेळायचा होता यावेळेला. कव्हरच्या डोक्यावर ना चेंडूला उडवायचं होतं. हे थोडंसं जम बसत नाही त्यांचं. ड्रिल करून दाखवतात कशा प्रकारे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू काढायचा होता. सोनूचं रेकॉर्ड भरपूर आहेत या ग्राउंडवरती. आपण आता मैदानाच्या बाहेर देखील त्यांचे भरपूर रेकॉर्ड्स आहेत. टायगर संघाची ती ओळख आहे. शिवाजी राईट आर्म ओव्हर द विकेट मारतोय. हो, चांगला चेंडू डिफेन्स मध्ये केला. विकेटची शक्यता आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर सोनूला लागलीच पावलं मैदान सोडावं लागलं. सोनूचाच कॉल होता हा. नाही, पंकजला सांगतायत सिंगल घेतले तर स्ट्राईक तुम्हाला दिली, म्हणजे मी आता 4 चेंडू सुटकेचा श्वास घेईल. नाही, बादच झाले असते. खातं उघडलं जातं या वेळेला. आपण पाहू शकता हविंशा 11 संघाचा. शिवाजी गोलंदाजी मार्क करतात. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. हो, चांगला चेंडू होता. खोदून काढला यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं मिडॉनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. विनोद पावसे बघा स्वतः थोडेसे चाच पडतात पण चेंडूला जाऊ देत नाही. हीच तर त्यांची ओळख आहे ना. गावासाठी खेळतायत ते, ना पैशासाठी ना भावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी. संख्या 2 हविंशा 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. काव्याला देखील महत्वाची मॅच आहे. पहिला मॅच सामना गमावलाय काव्याने, तर त्यांच्यासाठी फार महत्वाची मॅच आहे. शिवाजी तो सोनू. हो, या साईड ऑन साईडला वळवायचा होता. पॅड वरती चेंडू आदळतोय. सोनू प्रत्येक फटक्यानंतर ड्रिल का करतात सुशील पाटील. हे फटके त्यांना खेळायचे पण त्यासाठी चेंडूची त्यांनी निवड योग्य करायला पाहिजेत. आता मिडल स्टंपवरचा चेंडू आणि शफल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. नाही, सूरज एक चांगले यष्टीरक्षक आहेत. फटका चांगला या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावरनं उडवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषा पार. यासाठी सोनू जाणला तो चौकार.
नाही, जयंत पाटीलकडनं जर तुम्ही धाव घ्यायला जाल ना तर म्हणजे आ बैल मुझे मार एक काळ गाजवला त्यांनी फिल्डिंगच्या माध्यमातून. ना अजूनही आपण जर बघितलं ना खूप चांगलं क्षेत्रक्षण नेट प्रॅक्टिस ते करतात त्यांचे सुपुत्र आणि ते प्रयागराज. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. विंशिका 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बॅटर बाद 7 धावा. नवीन बॅटरला तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता. वेळेला बॅटर कोणाला पाहिजे? विजू आलाय. वीरेंद्र यांचे बंधुराज एक काळ गाजवला आपण म्हणजे तर विजेंद्र यांनी देखील नाही शंतनू सोबत नेहमी ते सलामीला पण आता क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत. पण टायगर प्रीमियर लीग सातत्याने खेळत असतात. टायगर मैदानावर सर्वात लांब षटकार मारण्याचा त्यांचा विक्रम आहे. विजू आले आहेत. डावखुरे आक्रमक बॅटर शैलीदार बॅटर आपण पाहू शकता. नाही विजूला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ थोडासा अडचणीत सापडला यावेळेला. विंशिका 11 तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 7 धावा झाल्या आहेत. सोनू सारखा बॅटर बाजूला पंकज आहे ना तोपर्यंत नक्कीच हा संघ इथून 40+ धावा उभारू शकतोय. तर पंकजकडे तेवढी ताकद गुणवत्ता आहे. चला एकत्र येऊन नका लवकर काव्य लिहून संघ शिवाजी पाटील जरा सहकार्य करा आम्हाला. तर अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. विजूला आपण पाहू शकता. विजूसाठी ऑनसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग लाईक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट लाईक क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आहे. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय. स्ट्रायकेनला आपण बॅटर पाहू शकता. विजू ना विजूला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. फटका चांगला यावेळेला सुरेख टायमिंग बघायला मिळालाय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून क्लासिकल कव्हर ड्राईव्ह विजूच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू मिळाला आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह यासाठी विजू जाणला जातो. आणि काय फटका होता. चौकार आणि खातं उघडलंय. धावसंख्या 11. स्ट्रायकिंगला विजू ओ फटका सुरेख आहे यावेळेला. काय टायमिंग आहे यावेळेला. चेंडू चालला यावेळेला आपण बघितले तर जोपर्यंत फील्ड होईल चेंडू लॉंग ऑफला तोपर्यंत आपण बघितले तर 2 मिनिटात मिड ऑफला वरून चेंडू खेळून काढला होता. यावेळेला चांगला फटकेबाजी बघायला मिळते. खूप चांगली फटकेबाजी बघायला मिळते विजूच्या बॅटमधून. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. विंशिका 11 संघ 13 धावा. नाही विजू आल्या नाही आता धाव फलक हलता ठेवलाय. नाही मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं फटका खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता दूरवरती. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला आपण क्षेत्ररक्षक दूर होते. चेंडू डीप पॉइंटला चाललाय. थोडासा डायव्हर्ट होतो चेंडू. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा विजूला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही विजूचं कौतुक करेल. सिंगल डबल देखील घेतोय. मोठे फटके एकनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर. गोल्डन मॅन आहेत टायगर गावचे ते देखील. नाही दादा 2 असले तरी आम्हाला गोल्डन मॅनच मानावं लागणार आहे. चांगला चेंडू होता. फुल लेंडिलेचा चेंडू वेगवान चेंडू होता यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सचिनच्या माध्यमातून. विजूने सेलगरच्या मैदानात देखील चांगली बॅटिंग केली. नाही बाबा तुम्ही सांगता पण नंतर आम्हाला नको ओरडायला. सचिन गोलंदाजी मारा करतो. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्रायकला विजू ओ यारकर चेंडू बॅटर बाद होतं. बिग विकेट. विजूला मैदान सोडावं लागतंय. ज्या विजूने खूप चांगली बॅटिंग केली तो विजू बाद होतोय. ते दुसरा गडी बाद होतोय. विंशिका 11 संघाचा धावसंख्या 10 फलकर त्यामुळे पाहू शकता स्थिर आहे 15 धावा.
सायकलला नवीन बॅटर आला यावेळेला आपण पाहू शकता रुपेश पाटील. रुपेश पाटील आज मला ती गोलंदाजी आवडते. कंबोडेच्या मैदानावर काय गोलंदाजी केली ती. तलोजा संघर्ष 5 गडी बाद केले होते. तो बॅटर आता मैदानावर आलाय. एक चांगला क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू आहे. या संघाचा प्रयत्न क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात. जॉब देखील फार महत्त्वाचा आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडनं मार्ग होतो टाकला रुपेश. हो लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघितले तर मिड ऑफला जोपर्यंत चेंडू फिडेल्स अर्जुन 11 संघाच्या सर्व खेळाडूंनी सागर पाटीलशी संपर्क साधायचा आहे. काही लेवान पाटीलकडे देखील ताकद आहे. प्रचंड गुणवत्ता आहे. 16 आहेत. 16 धावा आहेत. नाही गावाची प्रीमियर लीग खेळत तरी बघा एक धाव फार महत्वाची आहे ना. जयंत पाटील देखील अष्टपैलू खेळाडू नाही. जुने खेळाडू आहेत. जुनं ते सोनं. गोलंदाजीला कोण आले. जयंत पाटीलचं वय देखील 50+ आहेत. पण बघा आज यंगस्टरला लाजवेल इतकं फिटनेस चांगलं आहे त्यांचं. रोज प्रॅक्टिस करतात. नाही आता आपल्याला गोलंदाजी बघायला मिळेल का पाहिजे टायगर प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाजी मार्कवर कोण आहे पाहिजे आता. मनीष येतोय. स्ट्रायकरला रुपेश. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू होता यावेळेला. पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. बघा पंचांची कोणी वाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. त्यामुळे आज जबरदस्त बॅटिंग केली. नाही पंचांचा निर्णय अंतिम राहणार ना. आता काय रिव्ह्यू कशाला. रिव्ह्यू कशासाठी पाहिजे. नाही नाही माईक नाही येत ना स्टंप मध्ये. नाही पंचांचा निर्णय अंतिम राहणार ना. कुठेही मॅचेस असल्या का पहिला त्यांची तारीख डिक्लेअर घेतात मग मॅचेसचे तारीख डिक्लेअर करतात. नाही जेपी पॅनल मध्ये घ्या SP पॅनल मध्ये घ्या किंवा आणखीन कोणत्या पॅनल मध्ये घ्या पण ते चांगले क्रिकेटर आहेत. आता आज बघा त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 13 इनिंग नंतर आज 14 इनिंग अशी खेळली ना. टायगर प्रीमियर लीग साठी ती इनिंग त्यांनी राखून ठेवली होती. नो चेंडू. येणारा चेंडू फ्रीट. मनीष गोलंदाजी मार्कवर. मनीष फ्रीटचा चेंडू. सायकलर रुपेश. फटका चांगला पंचा यावेळेला क्षेत्ररक्षक आहे ते डी पॉइंटला. थोडस मिस फील्ड झाली होती. अन्यथा इथं बॅटर बाद झाला असता. धाव संख्या 10 फलकर ते पण पाहू शकता. वंचिका 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. 18 धावा. मनीष गोलंदाजी मार्कवर. मनीष गोलंदाजी मार्कवर. सगळ्या पंकजला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे.
मनीष राईट आर्म ऊर्ध्वकडे मार करतो सायकलला पंकज. फटका चांगला यावेळेला स्टँड डिलिव्हरच्या माध्यमातून फ्लॅट सपाट षटकार. आणि काय बॅटिंग केली बघा. पहिला चेंडू फटका जबरदस्त होता. लॉंग ऑफला बीट करून फ्लॅट आणि सपाट षटकार बघायला मिळालाय. धाव संख्या धाव फलक ती आपण पाहू शकता. वंशिका 11 संघ प्रथम बॅटिंग करताना 24 धावा. मी बघाशी म्हणत पंकज पाटील जर खेळपट्टीवर थांबला तर 50+ धावा होतील. चेंडू द्यायचा बघा जरा. चेंडू द्या लवकर. नाही जयंत पाटीलला मी तुम्हाला गोलंदाजीला आणा. चला नेक्स्ट मॅच सुहाना आणि अर्जुन 11. चला अर्जुन 11चे सर्व खेळाडू आपण सागर पाटील संपर्क साधा. दिनेश कुटारकर देखील बघा पोटाकडे पाहतायत. साईज तर वाढली नाही ना आता. भोजन झालंय. पंकजच्या बॅटमधून मनीषच्या अगेन्स्ट षटकार आलाय. मनीष कमबॅक करतं का पाहायचं. पंकज पाटील एक गुणवंत खेळाडू आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरलेल्या या खेळाडूकडे गुणवत्तेला न्याय देतोय आता मनीष. हा फटका यावेळेला उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. हो हो गुड कॅच. विनायकने अप्रतिम झेल घेतलाय. मनीषने प्रत्युत्तर लगेच दिलाय. सुहानाचे जरा सर्व खेळाडू आपण दिनेशशी संपर्क आता बघा. चेंडू मैदानात गेला तर जरा द्यायचा. दिनेश तो चेंडू घ्या जरा. लहान मुलांना विनंती आपण मॅच चालू असताना मैदानात चेंडू पाठवू नका. जे प्रॅक्टिस करते त्यांना देखील विनंती करतोय. सुहानाचे सर्व खेळाडू आपण दिनेशशी संपर्क साधा. सुहानाचे खेळाडू आता मला वाटतं भरपूर सर्वजण भोजन करून आलेले दिसत आहेत. बिग विकेट. पंकज पाटील बाद झाला. षटकार आल्यानंतर नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता आता. रिद्देश निशान पाटील यांचे बंधुराज रिद्देश आल्यात. मनीषला यश मिळालं. चांगलं कमबॅक बघायला मिळेल मित्रमध्ये. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. फुलटॉस आहे. पूलचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला वन बाउन्स मिड विकेट सीमारच्या पार. चौकार. रिद्देशच्या बॅटमधून आपण बघितलं चौकार आलाय मनीषच्या अगेन्स्ट. हे मनीषच्या या षटकात धावा येत आहेत आता. नाही उमेश पाटील बघा भोजन करून आलेले दिसत आहेत ना. होळी आहे. नीरजचे बाबा आहेत. त्यांचं नाईट रजनीमध्ये देखील भरपूर सपोर्ट राहिला होता आम्हाला. ना आपल्या मुलांनी स्पर्धा ठेवली. आपण तिथे उपस्थित राहणं फार गरजेचं आणि ते राहिले होते. मनीष गोलंदाजी मार्कवर. रिद्देशला आपण पाहू शकता एक चौकार आलाय. चेंडू सोडून दिलाय. पंच कोणत्या प्रकारचे खून करत नाहीयेत. प्रेम पाटील बघा भीष्मासारखे तटस्थ उभेत. सूरज बघा लगेच चेअरअप करतायत गोलंदाजाला. शिवाजी पाटील देखील चेअरअप करतायत. त्यांना माहिती आहे गोलंदाजाला चेअरअप करणं फार गरजेचं आहे. मनीष चेंडू लोवर फुलटॉस होता यावेळेला. ऑन साईडला आपण बेतर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला काढतो. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता वंशिका 11 संघ 29 धावा.
नाही यशराज, जयदीप, सुहानाचे मला वाटतं खाता पित्या घरचे खेळाडू वाटत आहेत. फिटनेस चांगलं आहे त्यांचं. आता या वयात देखील फिटनेसकडे लक्ष दिलंय त्यांनी. जयदीप धन्यवाद तुम्हाला, होळीच्या लाख लाख शुभेच्छा. धावा झाल्यात, धावा आपण पाहू शकता वेळेला. अविंचय 11 संघाचे आपण पाहू शकता 29 जगदीश येत आहेत गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन. नाही इथून आता या दोन बॅटरना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. रुपेशला स्ट्राईक मिळत नाहीये. रिद्धेशला आपण पाहू शकता स्ट्राईकला. जगदीश, नाही जगदीश पाटील नाव आलं का लगेच आम्हाला आठवण येते आमचे समालोचक. आपण पाहू शकता नारिवलीचा बुलंद आवाज, रायगड समालोचक असोसिएशनचा सदस्य, एक नारिवलीची धगधगती तोप जगदीश पाटील यांची आठवण येते आम्हाला लगेच. त्यांच्या मधुर वाणीतनं देखील भरपूर स्पर्धा कव्हर केल्या जातात. जगदीश तो रिद्धेश. ओ चांगला चेंडू होता, वाईड यॉर्करचा वापर केला, वेग प्रचंड आहे, वेगाने इम्प्रेस करतो यावेळेला जगदीश. डॉट चेंडूची समाप्ती. नाही इथून आता धावा करणं फार गरजेचं आहे. अविंचय 11 संघाला कारण का धावा अतिशय गरजेचे आहेत. 5 चेंडू बाकी आहेत. अर्जुन आणि सुरेंद्र 11चे बघा खेळाडू जेवण करून आल्यानंतर बघतायत एकमेकांच्या शरीराकडे. जगदीश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. फटका चांगला पूलचा, यावेळेला गॅप शोधले का पण क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय. क्षेत्ररक्षक भरपूर आहे, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता आपल्याला. 10 धाव फलकर ते आपण पाहू शकता 30. अविंचय 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. कव्या संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. एक सामना गमावला त्यांनी. जगदीश गोलंदाजी मार्कवर टाकला. रुपेश, नाही रुपेशला इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जगदीश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. टाकला रुपेश. पंच नोची खूण करतात. इथे 1+1 धावा मिळतात का पाहिजे. विकेटची शक्यता आहे पण बॅटर मात्र सुखरूप पोहोचतायत. इथं 1+1 धावा. आपण तर येणारा चेंडू फ्रीट. 15 सेकंदाच्या आतमध्ये घ्यायचं आहे. 15 सेकंद आता झाले. न 15 सेकंदाच्या आधी झाल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊच शकत नाहीयेत. आता संपली 15 सेकंद. प्रेम बघा पंचांनी बघा विचार करायचा केलाय. हाईट फॅक्टर चेक करा. सुशील कुठे गेला. वीरेन सोडले ना सोडले. फेअर डिलिव्हरी कारण का बॅटर आपण ते पुढे सरसावले ते. जगदीश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला रिद्धेशला आपण पाहू शकता यावेळेला आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. चांगला चेंडू तर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. जे खेळाडू प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती बाबा रे तुम्ही मैदानात चेंडू मारू नका. नाही बघा जरा आपण तिकडे. नाही चौथ्यांदा दृश्य घडलंय असं बरं वाटत नाही कारण का लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. जरा वीरेंद्र बघा जरा त्या खेळाडूंना समजून सांगा. आपण प्रॅक्टिस करा तुम्ही मैदानात जरा चेंडू येईल असं काही करू नका. धावसंख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. अविंचय 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. जगदीश गोलंदाजी मार्कवर टाकला. रुपेश पाटील स्ट्राईक घेतली.
फुलटॉस होता, फायदा उचलला नाहीये. पंच नोची खूण करतायत. आता येणारा चेंडू फ्रीट. पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी केली. आपण तर खेळाडूंनी रिव्ह्यू घेतलाय. नाही, मॅनेजमेंट कमिटी कोणतरी या ना जरा एकदा इथे. संदीप जरा चेक करा ना, हाईट चेक करा जरा. नाही, आम्ही काही डिसिजन देऊ शकत नाही ना, लाईट टेलिकास्टवाले ना समालोचक ना गुणलेखक. जरा लवकर या. सागर पाटील या, सागर पाटील या. ना फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॅटर बघितलं तर शफल झाले होते, पुढे सरसावले ते, त्यामुळे नो नसणार आहे. दुसऱ्यांदा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. बॅटर बघा पुढे आल्यात. नाही नाही, पंचांवरती कोणी अपशक घेऊ नका प्लीज. पंच नामचीन पंच आहेत. प्रेम पाटील एक चांगले खेळाडू आहेत. मगाशी 47 धावा त्यांनी कुठले आहेत. त्यांनी नो दिला पण रुपेश स्ट्राईकला आहेत. जगदीश गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. धावा झाल्या, धाव फलकाती आपण पाहू शकता यावेळेला. 11 फटका चांगला यावेळेला, वेगाने चाललाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे विकेटची शक्यता आहे. फेकी अचूक आली आहे. धाव संख्या, धाव फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. षटक संपलेलं आणि 35 धावांचं लक्ष असणारे काव्य 11 संघासमोर. चला टॉस साठी या सुहाना आणि अर्जुन 11चे कॅप्टन. चला सुहाना आणि अर्जुनचे कॅप्टन टॉस साठी या. हा ना, हवींचे तर एक खेळाडू बघा ना, हवींशाही 11चे. मला वाटतं मैदानात असं काय जणू काय शर्तीन आलेत. नॅपकिन घेतलं त्यांनी. नाही, गमशा आहे. हविषा पण गेलेली आहे बघा मैदानात. सूर्याजी पाटील यांची कन्या आहे. हीच तर टायगर प्रीमियर लीगची मजा आहे ना. अख्खा टायगर गाव खेळेगा. सुहाना विपक्ष अर्जुन 11 मध्ये मॅच आपण पाहणार आहोत. टॉस देखील आपण करणार आहोत. सागर पाटील देखील सज्ज आहेत. चला दिनेश कुटारकर या. टॉस साठी यायचंय. वीरेन पाटील यांच्या शुभास्ता मी टॉस करू. कॅमेरामॅनला विनंती करू आम्ही, कॅमेरा आपण मारू नका टॉस बॉक्समध्ये, कारण नाणेफेकी करायची आम्हाला. चला एका बाजूला आपण आता सुहानाचे कॅप्टन दिनेश कुटारकर बघा फिटनेसकडे पाहत आहेत. नाही, भोजन झालंय त्यांचं देखील चांगल्या प्रकारे. एका बाजूला सागर पाटील आहेत. चांगली मॅच बघायला मिळेल. चला वीरेन टॉस करा आपण. आहे वीरेन पाटील यांच्या शुभास्ता मी टॉस करतोय. हीच तर मजा आहे ना टायगर प्रीमियर लीगची. नाही, चेंडू द्या, चेंडू द्या जरा, चेंडू द्या. टॉस झालाय. टॉस व्हायचा, कोणी जिंकलाय.
सागरच्या विरुद्ध तू खेळशील किती धाव मारायची? मी फिल्डिंग जाईल त्यांना कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करीन. हीच मॅच महत्त्वाची आहे DPLची. नक्कीच हीच मॅच टफ आहे. समज फायनलच आहे दोघांची. किती धाव मारशील तू? मी तर धावा मारणार ना, तुझी बारी आहे. आम्हाला तर बॅटिंगच पाहिजे. फोडता अंडी भांडी तुमची धाव. तुझी फोडता. धन्यवाद. दिनेश कुटारकरने टॉस जिंकला. आपण पाहिलं तर म्हणजे सुहान टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नाही, हीच तर टायगर प्रीमियर लीग आहे. सांगितलं ना, हंडी भांडी फोडतोय. तर 35 धावांचं लक्ष घेऊन उतरल्या मैदानावर काव्या 11. सलामीची जोडी आपण पाहू शकता या वेळेला. राकेश आणि सूरजची जोडी. सूरजने देखील एक काळ गाजवलाय. आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. राकेश आणि सूरज ही जोडी मैदानात आली आहे. सूरज आणि राकेश ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. रुपेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पोलीस पाटील टायगर गावचे आणि समाजसेवक सावकार देखील आहेत. नाही दादा, आता तुमची पद्धत तेवढी त्यांनी सांगितली आम्हाला, ती आम्ही सांगणारच. रुपेश गोलंदाजी मार्कवर. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. कारण काव्या 11 संघाला आपण तर फक्त आणि फक्त धावा हव्या आहेत. 35 धावांची गरज आहे. पहिला चेंडू यावेळेला काय केलं, स्टिअर करायचं होतं राकेशला. 34 धावा झाल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना आपण तर वंशिका 11 संघाने. रुपेश गोलंदाजी मार्कवर टाकला. राकेशला आपण पाहू शकता. शफल झाले थोडेसे. फुलटॉस करून पाठवलं. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड झाली. शॉर्ट लेग आणि आपण तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मधून चेंडूला काढलाय. चौकार. नाही, हवीश 11. खरं बघा, आता आम्हाला नाव समजलं काय करायचं ते. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा स्क्वेअरलेच्या डोक्यावर ना पाठवून दिलंय. हवीश 11 उपक काव्या 11. पण काव्या 11 संघाने सुरुवात खूप चांगली आहे ना. सुहान 11चे सर्व खेळाडू यायचे आहेत. धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता. सलग 2 चौकार आले पंकजच्या बाणामधून. खूप चांगली बॅटिंग करतोय पंकज. रुपेशच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर राकेश, माफ करा, राकेश खूप चांगली बॅटिंग करतोय. राकेश एक अतिशय चांगला बॅटर आहे या संघाचा. रेग्युलर संघातून देखील तो खूप चांगली बॅटिंग करतो. पण आता क्रिकेटपासून थोडंसं दूर आहे. स्वीप आपण तर स्विच हिट केला. यावेळेला चेंडूला काढलाय पॉइंटच्या समोरून. जो क्षेत्र त्याच्या बाजूने चेंडूला काढलाय. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. सलग 35 धावांचा आहे. संघाने आपण आता प्रथम बॅटिंग 34 धावा केल्या. पण प्रत्युत्तर देताना बघा पहिल्या षटकात 12 धावा. रुपेश थोडासा महागडे ठरतोय. पुन्हा एकदा स्विच हिट केला यावेळेला. पण आता सिंगल मिळणार आहे. स्ट्राईकला सूरज येतो. धावसंख्या 13. तर 35ची गरज आहे. अजूनही 22ची गरज असणार. 23 आपण आता 13 धावा लागल्यात. माणिक पाटील यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सागर पाटील यांचे बाबा आहेत, पिताश्री आहेत. रुपेश गोलंदाजी मार्कवर टाकला. सूरज. हो, फटका चांगला यावेळेला. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. धावा मिळतात 2. सूरजला 2 धावा मिळतात. काव्या 11 संघाला धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. ज्यावेळेला वेगाने पुढे सरकते. 15 धावा धावफलकात लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आता येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे.
सोनू काहीतरी बातचीत करतोय खेळाडूंबरोबर. चला सामना सुरू करायचा आहे. नवीन 11 संघाने आपण आता प्रथम बॅटिंग करताना 34 धावा केल्या आहेत, पण प्रत्युत्तर काय दिलं इथे काव्या 11 संघाने. गोलंदाजी मार्कवर आलाय, आपण बघू शकता यावेळेला पंकज आलाय. पंकज आपण आता बॅटिंग चांगली झाली नाही, पण आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण राकेश सारखा आता एक चांगला आपण बॅटर आहे त्याच्या समोर. त्याच्या बारमधून 3 चौकार देखील आले आहेत सलग. चला वेळ जरा कमी घ्या. पंकज गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला राकेशला आपण पाहू शकता. राकेश देखील एक चांगला खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय गावासाठी, पण आता क्रिकेटपासून थोडंसं दूर आहेत. पंकज देखील आपण पाहू शकता. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. चेंडूला काढलाय यावेळेला थर्डमॅन सीमा रेषेपार चौकार. केलंय, फिटनेस चांगलं आहे. ओ झेल खूप चांगला पकडा, बॅटर बाद होतो इथे. अखेरकार आपण बोलले तर इथून मैदान सोडावं लागतंय ते. आपण पाहू शकता मनोज पाटील आले. आज ती स्पर्धा आम्हाला आठवते, पेंढारकरचे मैदान. संघ अडचणीत असताना 50 धावा कुठल्या तर मनोज पाटील, पण आता क्रिकेटपासून दूर आहेत. फक्त आपण बोलले तर 363 दिवस ते खेळत नाही, 2च दिवस क्रिकेट खेळतात. 64 आणि 65 दिवशी म्हणजे होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी ते क्रिकेट खेळतात. पंकज राईट अप राऊंड तिकडे मारा करतोय. पूल केला यावेळेला, चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता होती. चेंडू मिड विकेटला वेगाने चाललाय. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धाव फलकर त्यापुढे पाहू शकता. काव्या 11 संघ चेस करतो यावेळेला 35 धावा. वीस धावा धाव फलकर त्यापुढे पाहू शकता. एक संत क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. त्याची सुरुवात केली होती ना, ती सुरुवात राहिली नाही. राकेशने खूप चांगली सुरुवात केली होती, पण राकेश बाद झाला. आता थोड्याशा धावा आपण तर वेगाने घेत नाहीयेत. स्ट्रायकेला सूरजला आपण पाहू शकता. पंकज राईट आर्म राऊंड द गंड मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. जोपर्यंत लॉंगॉनला चेंडू फीड होईल थोडेसे बघा खेळाडू फंबल होत आहेत, पण चेंडूला जाऊ देत नाही. गुड थ्रो. धावसंख्या 2 ने वाढते. 22 धावा धाव फलकर आपण पाहू शकता. 22 धावा धाव फलकर आपण पाहू शकता. नेक्स्ट मॅच सुवर्ण 11 संघाने टॉस जिंकलाय. अर्जुन 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पंकज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकला सूरजला आपण पाहू शकता.
शॉटॉपलांचा चेंडू बॅक फुट गेलाय. स्क्वेअर कटचा लास्ट जवाब फटका. चेंडू वेगाने चाललाय पॉइंट क्षेत्राकडे. जेपर्यंत चेंडू फीड होईल पॉइंट रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. सूरज चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलकार ती वेगाने वाढते. 24 धावा धावफलकार आपण पाहू शकता. 11 धावांची गरज आहे. तर सिंगल डबलने देखील त्यांना माहिती आहे. अंतिम चेंडू फुलटॉस आहे. पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. नाही आता ते जोपर्यंत चेंडू फीड होईल तोपर्यंत इथं धावा मिळत आहेत. तिसरी धाव देखील होते का पाहायचं. नकार देत आहेत. धावसंख्या धावफलकार त्यामुळे पाहू शकता यावेळेला 26 धावा. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुशील पाटील यांचं देखील फार मोलाचं सहकार्य आहे या वाहिनीला पुढे नेण्यासाठी. जेवायला देखील आपण इथं भोजन करून आल्यात. पण बघा मला वाटतं नेटची वायर ती व्यवस्थित करतायत. तर त्यांना माहिती आहे कोणत्या प्रकारचा अडथळा येत्या कामा नाही आहे. नाही काही झालं की जास्ती करून लाईव्हवरतीच नाव येतं ना की लाईव्ह चांगलं दाखवत नाही. पण नेट जर नसलं तर लाईव्हवाले काय करतील मग त्याला. सुशील पाटील 26 धावा धावफलकात लागल्यात. अजूनही जर विचार केला तर धावा हव्यात 15ची गरज आहे. सॉरी आपण मित्र 9 धावांची गरज आहे. आम्हाला वाटलं की 35 आपण तर 40 पाहिजेत. 35ची गरज आहे. 9 धावांची गरज आहे. नऊ धावांची गरज आहे. इथून येणाऱ्या आपण आता 12 चेंडूमध्ये सामना सोपा झालाय काव्य 11 संघासाठी. कारण सूरज चांगली बॅटिंग करतोय. जी सुरुवात करून दिली होती राकेशने ती सुरुवात फार उपयुक्त ठरली. आदित्य त्या गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता यावेळेला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका खेळायचा होता यावेळेला. बॅटच्या कडेला लागून चेंडू जातो यावेळेला. शॉट फॉईल लागला. जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धाव कंप्लीट केले ते धावसंख्या धावफलकात 27. 27 धावा धावफलकात लागल्या आहेत. 8 धावांची गरज आहे. स्वीप करायचा होता यावेळेला. चेंडू पडल्यानंतर खाली तर बघा क्षेत्ररक्षक किती चांगला प्रयत्न करतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आदित्य गोलंदाजी मार्कवर. आदित्य उर्फ लवली. नाव खूप चांगलं आहे. आदित्यला विकेट घेणं फार गरजेचं आहे. सकला सूरज फुल टॉस आहे यावेळेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या बघा रिव्ह्यू घेतलाय पण आपण तर हाईट फॅक्टर चेक करा. बॅटरने रिव्ह्यू घेतला यावेळेला. तर जरा बघा मॅनेजमेंट कम्युनिटी या 1 मिनिट. सुशील पाटील जरा सुशील पाटील किंवा आपण बघितलं तर सागर पाटील कुठे असेल तर जरा या लवकर 1 मिनिट. सुशील किंवा सागर. सुशील पाटील जरा लवकर या. हाईट फॅक्टर जरा चेक करा. कारण आम्ही कोणत्याही प्रकारचा डिसिजन देऊ शकत नाहीये. डिसिजन पेंडिंग ठेवतोय. नो चेंडू आहे. 1+1 धावा म्हणजे येणार चेंडू फ्रीट. तीस धावा झाले धावफलकावरती. फुलटॉस आहे. पाठवून दिला यावेळेला आपल्या स्टाईलने. MS धोनी स्टाईलने. आपण तर सूरजनी सामना संपवलाय.
धोनी स्टाईलने सूरजने काय बॅटिंग केले. संघ नायकाने कुठेतरी त्यांच्यावरती मी तर म्हणेल थोडासा अन्याय केलाय. तर या मॅचचा मार द मॅच आपण लगेच घोषित करूया. तर या सामन्याचा मार द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. आपण तर तब्बल सलामीला येऊन आपण पहिले त्याच्या बॅटमधून सलग 3 आपण 4 चौकार पाहिले आणि बॅटिंग करताना त्यांनी धावा कुठल्या तब्बल 17 धावा कुठल्या 6 चेंडू मध्ये 17 धावा कुठल्या तोच ठरतोय. प्रत्येक आयोजनासाठी 900 रुपये